याच काळातील एक हकीकत. सोसायटीच्या ऑडिटसाठी, हिशेब तपासणीसाठी अनेक अधिकारी येत जात. सोसायटीचं कार्यालय हमरस्त्यावर असलेल्या कोंडिये गावी असल्याने वरिष्ठ अधिकारीसुद्धा अनेक वेळा भेटी देत असत. एकदा एक वरिष्ठ अधिकारी सोसायटीच्या कामासाठी आले होते. काम संपल्यावर गप्पागोष्टी सुरू झाल्या. ज्योतिष विषय आला. सदर अधिकाऱ्यांना बदली पाहिजे होती. सर्वसामान्यपणे घाटावरच्या लोकांना कोकण मानवत नाही आणि आवडतही नाही. इथल्या उकाड्याने आणि घामाने ते हैराण होतात. शिवाय जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीसुद्धा महाग असतात. दूध आणि जागा भाडेसुद्धा महाग. त्यामुळे सर्वच जण नेहमी बदलीच्या खटपटीत असतात. बदलीसाठी त्यांनी त्यांच्या परीने खूप प्रयत्न केले होते. पण आता इतक्यात बदली होणं शक्य नाही या निर्णयाप्रत ते आले होते. पण जरा गंमत म्हणून या गावढळ ज्योतिषाला विचारावं अशा थाटातच त्यांनी श्री स्वामींना आपल्या बदलीसंबंधी प्रश्न विचारला. स्वामी म्हणाले, लवकरच होईल. साहेब म्हणाले, मला हवं असलेलं उत्तर देऊन मला खुश करण्याचा प्रयत्न करू नका. मी असले 56 ज्योतिषी पालथे घातलेत. नीट पत्रिका पाहून विचार करून सांगा. त्यावर श्री स्वामी शांतपणे म्हणाले, अविचाराने अगर तोंड लेखलं असं मी कधीच बोलत नाही. जे बोलण्याचं मला काही कारणही नाही. तरीसुद्धा नीट पत्रिका पहा आणि बदलीची तारीख सांगा. पाहिजे तर आज रात्रभर विचार करा. मी उद्या तपासणीसाठी तुमच्या गावी येणार आहे. त्यावेळी स्वस्थपणे आपण याविषयी बोलू. साहेबांचं टुमणं कायमच. श्री स्वामी तरीही त्याच शांतपणे म्हणाले, हे पहा साहेब, उद्या आपले आमच्या गावी काही येणं होत नाही. कसं शक्य आहे? साहेब आढ्यतेने उद्गारले. माझ्या फिरतीचा आणि मुक्कामाचा कार्यक्रम माझा मीच ठरवणार आहे. माझ्या कार्यक्रमात इतर कोणीही अधिकारी हस्तक्षेप करीत नाहीत. या खात्यापुरता माझ्यापेक्षा वरिष्ठ, माझा कार्यक्रम बदलायला लावणारा श्रेष्ठ अधिकारी निदान या जिल्ह्यात आणि या खात्यात तरी नाही. मी उद्या तुमच्या गावी येणार ही काळ्या दगडावरची रेख समजा. ते काहीही असलं तरी यापुढची फिरती आणि दौरा रद्द करून आपणाला परतावे लागेल. उद्या आमचे गावी आपलं येणं होत नाही. श्री स्वामींनी त्यांना निक्षून सांगितलं. पाहूया हेच कसं खरं होतं ते. साहेब पुटपुटले. ते होणारच आहे. म्हणूनच म्हणतो आत्ताच काय विचारायचं ते विचारून घ्या. आपली भेट यानंतर इतक्यात होणार नाही. तुमच्या प्रश्नाचं निश्चित उत्तर असं आहे, तुमची बदली आजपासून 10 दिवसांचे आत तुम्ही मागितलेल्या ठिकाणी होईल. आपला मुद्दा न सोडता श्री स्वामी त्यांना म्हणाले. तसे घोडे मैदान जवळ आहे. आवडणारे भविष्य सांगितल्यामुळे हुरळून जाणारा मी नाही. वगैरे पुन्हा पुन्हा बजावीत आणि इतर गप्पागोष्टी करून झाल्यावर परत उद्या तुमच्याकडे पांगरी येथे मुक्कामाला येणार आहे असं सांगून साहेब महाशय राजापूर येथील सरकारी डाकबंगल्यात रात्रीच्या मुक्कामासाठी रवाना झाले. साहेब बंगल्यात जातात तोच एक अर्जंट तार आल्याचं समजलं. साहेबांनी घाईने तार फोडून वाचली. तो काय, रत्नागिरीचे कलेक्टर महाशयांनी असेंब्ली प्रश्न असल्यामुळे काही जरुरीच्या कामासाठी त्यांना ताबडतोब रत्नागिरीला बोलवलं होतं. साहेब आश्चर्यचकितच नव्हे तर एकदम थंडगारच झाले. सदर हकीकत लिहून चिठ्ठी घेऊन मुद्दाम एक माणूस साहेबांनी पांगरे येथे श्री स्वामींकडे पाठवला. त्यात आपल्या भविष्याच्या पहिल्या भागाची प्रचिती आली आहे. आता मात्र आपल्या दुसऱ्या, माझ्या बदलीच्या भविष्याकडे डोळे लावून बसलोय असं सांगून रत्नागिरीचं काम संपताच परत आपल्या भेटीसाठी पांगरे येथे येणार आहे वगैरे कळवलं. श्री स्वामींनी लगेच त्यांना निरोप दिला की आता तूर्त आपली भेट घडेल असं वाटत नाही. आपली बदली देखील अशीच घाईने होणार आहे. रत्नागिरीचं काम आटोपण्यात साहेबांचे 4-6 दिवस गेले. आता पांगरे इथे गेलं पाहिजे म्हणून त्यांनी सायंकाळी गाडी, ड्रायव्हर वगैरे सर्व तयारी केली आणि सकाळी पांगरे इथे जाण्याचं ठरवलं. पण रात्री अकस्मात तार आली. लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी मागितलेल्या गावी हजर होण्याचा हुकूम आला. त्याप्रमाणे त्यांना जावंच लागलं. नंतर अचूक भविष्याचं कौतुक करणारं, आश्चर्य व्यक्त करणारं आणि मी आपणाला न ओळखता काही कमी जास्ती बोललो असेन तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असं पत्र आलं आणि त्या प्रकरणावर पडदा पडला. उच्चपदस्थ सरकारी नोकरांशी ज्या ज्या वेळी असा संबंध आला त्या त्यावेळी असाच चमत्कार पाहायला मिळाला. असेच एक सप्लाय ऑफिसर होते. सोसायटी संबंधी त्यांच्याकडे काम होतं. त्यांनी मनावर घेतलं असतं
तर सोसायटीला परमिट अगर सवलत मिळणार होती. त्यांनाही बदलीच पाहिजे होती. तेही असेच स्वामींकडे ज्योतिष विचारून गेले. तारीख मागितली. कारण तेही बदलीची खटपट करून थकलेले होते, निराश झालेले होते. प्रत्यक्ष मुलाखतीत त्यांनी या सोसायटीला साफ झटकून टाकलं. कोणत्या तरी फडतूस नियमाचं कारण सांगून श्री स्वामींचं काम करायचं नाकारलं आणि ते परत रत्नागिरीला गेले. परत एकदा प्रयत्न करावा म्हणून सोसायटीचे पदाधिकारी रत्नागिरी येथे त्यांच्या भेटीसाठी आले. मागे भविष्य सांगितल्याप्रमाणे आजची तारीख ही बदली हुकूम येण्याची तारीख होती. पण बदली हुकूम आलेला नव्हता. श्री स्वामी आणि सहकारी प्रथम साहेबांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले. तर काम सरकारी आहे, ऑफिसात भेटा असं सांगून त्यांना वाटेला लावलं. म्हणून श्री स्वामी आणि सहकारी पुन्हा 11:30 ते 12च्या दरम्यान त्यांच्या ऑफिसमध्ये गेले. तीही मुलाखत आणि भेट फारशी यशस्वी झाली नाही. उलट तुम्ही मला मागे खोटं भविष्य सांगून आपलं काम करून घेण्याचा प्रयत्न केलात असा आरोप श्री स्वामींवर केला. श्री स्वामी ताडकन म्हणाले, साहेब काम करा अगर करू नका. ज्योतिष विषय माझा आणि आपला वैयक्तिक होता. सोसायटीशी त्याचा संबंध नव्हता. आणि मी दिलेली तारीख अजून उलटायची आहे याची आठवण ठेवा. निदान तोपर्यंत तरी कोणताही गैरआरोप करण्याची घाई करू नका. नमस्कार असं म्हणून श्री स्वामी आणि सहकारी कचेरी बाहेर पडून निघून गेले. सायंकाळी साहेबांच्या दुपारच्या डिलिव्हरीचं टपाल आलं. तो काय आश्चर्य! श्री स्वामींनी सांगितल्याप्रमाणे त्याच तारखेला त्यांना हवा होता तो बदली हुकूम आलेला होता. मग मात्र साहेब खजील झाले. अपमान केल्याची जाणीव कुठेतरी टोचू लागली. शिपाई कारकुनांची श्री स्वामींचा पत्ता शोधण्यासाठी धावपळ सुरू झाली. श्रींचा पत्ता मिळताच श्रींना बदली हुकुमाची माहिती कळवण्यात आली. स्वतः साहेब श्री स्वामींना नेण्यासाठी गाडी घेऊन आले. त्यांना प्रथम ऑफिसमध्ये नेलं. श्रींचे मागणीप्रमाणे त्यांचं काम समाधानकारकरित्या पुरं केलं आणि आपल्या निवासस्थानी चढण्याची विनंती केली. त्याप्रमाणे नंतर निवासस्थानी चहा फराळ झाला. जो तो आपल्या परीने खुश होऊन अचूक भविष्याचं आश्चर्य करीत आपापल्या उद्योगात मग्न झाला. इकडे पांगरेसारख्या आडगावात खिळून राहिल्याप्रमाणे राहून स्वामींची नेहमीप्रमाणे साधना आणि उपासना सुरू होती. अखंड नामस्मरण, अनुसंधान राखलं जात होतं. नवनवीन चरित्र, पोथ्या पुराणं, इतर धार्मिक ग्रंथ यांचं वाचन, परिशीलन चालू होतं. असंच साधना कालाचं 3रं तप संपेपर्यंत त्यांची कालक्रमणा चालू होती. त्या काळातील वर सांगितल्या त्या स्वरूपाच्या अनेक गोष्टी सांगता येण्यासारख्या आहेत. त्यात विविधता आहे, वैचित्र्य आहे. पण विशेष नाविन्य नाही म्हणून अधिक विस्तार करीत नाही.